रात्रीचे 10:30 वाजले होते. खाजगी बसमध्ये जेमतेम 15 ते 20 प्रवासी होते. बाहेर पाऊस नव्हता, पण हवेत एक ओलसरपणा जाणवत होता. जणू कुठेतरी जवळपास धुकं साचलेलं असावं. बसच्या आत मंद पिवळा दिवा जळत होता आणि इंजिनचा एकसंध आवाज सोडला तर बाकी सगळं शांत होतं. मी खिडकीजवळच्या सीटवर बसलो होतो. कानात इयरफोन्स, पण गाणं ऐकण्याऐवजी नुसताच बाहेरचा अंधार बघत होतो. दिवसभराच्या प्रवासाचा थकवा अंगात होता, पण झोप काही येत नव्हती. शेजारी एक मध्यमवयीन बाई झोपेत मान टाकून बसली होती. तिच्या हातातली पिशवी मांडीवर घट्ट धरलेली. पुढच्या रांगेत एक म्हातारी बाई बसली होती. साडी नेसलेली, गळ्यात तुळशीची माळ, हातात जपमाळ ओढत बसलेली. ती कुणाशीच बोलत नव्हती, पण तिची नजर सतत खिडकीबाहेर वळत होती. जणू ती काहीतरी शोधत होती किंवा काहीतरी टाळत असावी. बस मुख्य रस्त्यावरून चालली असताना अचानक ड्रायव्हरने डावीकडे वळण घेतलं. वळण घेण्याआधी तो जरा वेळ थांबला होता. जणू स्वतःशीच काहीतरी ठरवत होता किंवा कोणीतरी त्याला आतून ढकलत होतं त्या रस्त्याकडे. हा रस्ता कुठला? मागच्या सीटवर कुणीतरी हलकेच विचारलं. कंडक्टर काहीच बोलला नाही. फक्त एकदा ड्रायव्हरकडे बघितलं आणि मग खिडकी बाहेर नजर वळवली. जणू त्याने तो प्रश्न ऐकलाच नव्हता. ड्रायव्हरला ते वाक्य ऐकू गेलं असावं. तसा तो म्हणाला, घाटातनं शॉर्टकट आहे, वेळ वाचेल आपला. त्या म्हातारीने जपमाळ थांबवली आणि हलकेच पुटपुटली, वळणं बघायची नसतात या रस्त्यावर. तिच्या शेजारी बसलेल्या तरुण मुलीने विचारलं, काय काय म्हणालात आजी? पण म्हातारीने फक्त मान हलवली आणि परत जपमाळेकडे वळली. जणू ते वाक्य तिच्या तोंडून चुकून निसटलं होतं आणि आता ती ते परत गिळू बघत होती. मला त्या वाक्याचा अर्थ लागला नाही, पण कानात ते तसंच रेंगाळत राहिलं. वळणं बघायची नसतात म्हणजे नक्की काय? आणि बघितली तर काय होतं? मी स्वतःशीच हसलो आणि ते विचार झटकून टाकले. रात्रीचा प्रवास, थकवा आणि म्हाताऱ्या माणसांच्या जुन्या समजुती एवढंच असेल कदाचित. बस आता एका अरुंद घाटाच्या वळणावर चालू लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती. रस्त्यावर दिवे नव्हते, फक्त बसच्या हेडलाईटचा प्रकाश आणि त्या प्रकाशात क्षणभर चमकून जाणारी झाडांची पानं. जणू कोणीतरी अंधारातून डोकावून बघत असावं आणि लगेच मागे सरकावं. मी फोन काढला. नेटवर्क नव्हतं. गुगल मॅप्स उघडायचा प्रयत्न केला. निळा डॉट जागीच थांबलेला. रस्ताच दाखवत नव्हता नकाशा. मी फोन परत खिशात ठेवला आणि पुन्हा खिडकी बाहेर बघितलं. 2 अनोळखी प्रवासी, एक मध्यमवयीन गृहस्थ आणि एक तरुण मुलगा सीटच्या पलीकडून हळू आवाजात बोलू लागले. सुरुवातीला निव्वळ गप्पा वाटल्या, प्रवासातल्या नेहमीच्या बडबडीसारख्या, पण माझे कान आपोआप त्यांच्याकडे वळले. या घाटात एक बस हरवली होती म्हणे, बऱ्याच वर्षांपूर्वी, तो गृहस्थ म्हणाला. आवाज थोडा दबका वाटत होता. दरीत कोसळली, सापडलीच नाही परत. लोकांनी खूप शोध घेतला, पण काहीच सापडलं नाही, ना बस ना कोणी प्रवासी. तरुण मुलगा नकारार्थी मान हलवत म्हणाला, नाही हो, ती गोष्ट वेगळी आहे. ती बस कोसळली नाही, पहाटे रिकामी सापडली, रस्त्याच्या मधोमध उभी. आत कोणीच नव्हतं. ड्रायव्हर सुद्धा गायब. सगळं सामान सुद्धा जागच्या जागीच होतं, पण माणूस एकही नाही. कोण म्हणाला तुम्हाला हे? अहो, माझ्या मामाने सांगितलेलं, पण त्यालाही कोणीतरी सांगितलं होतं म्हणे. अशा गोष्टी अशाच पसरत जातात. दोघांचंही एकमेकांशी जुळत नव्हतं. एक म्हणतो दरीत कोसळली, दुसरा म्हणतो रिकामी सापडली. दोघेही ठाम होते आपापल्या आवृत्तींवर, पण कोणीच कोणाची गोष्ट खोडून काढली नाही. जणू दोघांनाही आतून माहीत होतं की खरी गोष्ट कुठलीच नाही, फक्त वेगवेगळ्या तोंडून आलेल्या त्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. संभाषण तिथेच विरून गेलं. जणू दोघांनाही अचानक जाणवलं
की ते नक्की बसून कुठेही गोष्ट सांगत आहेत. मी शेजारी बघितलं. झोपलेली बाई आता किंचित हलली होती, पण डोळे उघडले नाहीत. तिचा श्वास मात्र आधीपेक्षा जरा जड वाटत होता, जणू स्वप्नात तिला कुठला तरी त्रास होत असावा. काही वेळाने रस्त्याच्या कडेला मला 3 घरं दिसली. एक पत्र्याचं छत असलेलं, एक अर्धवट पडकं भिंती कोसळलेलं आणि एक ज्याच्या दारात मंद दिवा जळत होता. मी त्याकडे नुसतं बघितलं आणि नजर वळवली, विशेष लक्ष न देता. साधारण 5 मिनिटांनी 3 घरं पुन्हा दिसली. तोच क्रम, आधी पत्र्याचं छत असलेलं घर, मग पडकं घर आणि शेवटी मंद दिवा जळणारं घर. मी भुवया उंचावल्या. कदाचित रस्ता वळणदार असेल आणि आपण वर्तुळाकार फिरत असू. कदाचित या भागात तशीच बांधणीची गरज सगळीकडे असतील, 3च्या 3 गटात एकसारखी. मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या बाईकडे बघितलं. ती अजून झोपेतच होती, पण तिचा चेहरा आता किंचित ताणलेला वाटत होता, जणू झोपेतही ती काहीतरी ऐकत होती किंवा कशाची तरी वाट बघत होती. पुढच्या सीटवरचा एक म्हातारा माणूस हळूच पुढच्या माणसाला म्हणाला, "हा तोच रस्ता आहे का?" पुढचा माणूस उत्तर देत नव्हता, फक्त मान हलवत होता. होकारार्थी की नकारार्थी ते मला नीट दिसलं नाही, कारण अंधारात त्याचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. पुन्हा एकदा तसंच घडलं. ते पत्र्याचं घर, मग पडकं घर आणि मग मंद दिव्याचं. आता कोणीच काहीच बोलत नव्हतं. बसमधली शांतता आधीच्या शांततेपेक्षा वेगळी वाटत होती, जणू प्रत्येक जण एकमेकांची नजर टाळत होता आणि प्रत्येकाला माहीत होतं की बाकीच्यांनीही ती घरं बघितली आहेत. कोणीच पहिलं बोलायला तयार नव्हतं. कंडक्टरने मागे वळून एकदा प्रवाशांकडे बघितलं, पण काहीच बोलला नाही. मग परत पुढे वळला आणि खिडकीबाहेर बघत राहिला. त्याचे हात मांडीवर घट्ट रोवलेले. बस एका तीव्र वळणावर हळू झाली. समोरच्या रस्त्याच्या कडेला अंधोक धोक्यात एक आकृती उभी असलेली दिसली. स्त्री सदृश्य भासत होती. हात थोडासा उंचावलेला, जणू लिफ्ट मागत असल्यासारखा. तिचा चेहरा धुक्यात नीट दिसत नव्हता, फक्त साडीचा अंधोक आकार आणि तो उंचावलेला हात. माझं लक्ष लगेचच बसमधल्या त्या म्हातारीकडे गेलं, जी जपमाळ ओढत होती. तिने डोळे न उघडता जवळपास स्वतःशीच पुटपुटल्यासारखं केलं, "12च्या नंतर उभी राहणारेला बसमध्ये घ्यायचं नसतं." तिचं बोलणं ऐकून तरुण मुलगी हसून म्हणाली, "अहो आजी, काय बडबडताय? या सगळ्या जुन्या समजुती आहेत. आजकाल कोणी असं मानत नाही." म्हातारी काहीच बोलली नाही, फक्त जपमाळ थोडी वेगाने ओढू लागली. तिचे ओठ हलत होते, पण आवाज बाहेर येत नव्हता. बस त्या आकृतीजवळून गेली, पण थांबली नाही. ड्रायव्हरने वेगही कमी केला नाही, जणू त्याला ती आकृती दिसलीच नसावी किंवा त्याने मुद्दाम दिसून न दिसल्यासारखं केलं होतं. मी मागे वळून खिडकीतून बघितलं, पण आता ती आकृती तिथे नव्हती. रस्ता रिकामा होता, फक्त धुकं आणि झाडी. छातीत एक विचित्र धडधड जाणवली मला. मी स्वतःला समजावलं की डोळ्यांचा भ्रम असेल, रात्रीचा अंधार आणि थकवा यामुळे असं वाटलं असेल, पण मनातून ती खात्री पूर्णपणे जात नव्हती. बस पुढे सरकत राहिली. मी आता पूर्ण जागा होतो, झोप पूर्णपणे उडालेली. घड्याळाकडे बघितलं, 11 वाजून गेलेले, पण घाट रस्त्यावर आल्यापासून जणू वेळच पुढे सरकत नव्हती. मिनिटं तशीच रेंगाळत होती. माझी नजर आता बसच्या मागच्या रिकाम्या सीटकडे गेली, जिथे आधी कोणीच बसलं नव्हतं. मी नक्की बघितलं होतं सुरुवातीला, पण आता तिथे कोणीतरी बसलेलं दिसलं. एक स्त्री खिडकीकडे तोंड करून बसलेली. चेहरा नीट दिसत नव्हता, फक्त तिचे केस खांद्यावर विसावलेले दिसत होते. मला आठवलं नाही ती कधी चढली, कुठल्या थांब्यावर, केव्हा.
मी कंडक्टरकडे बघितलं. कंडक्टर त्या सीटकडे गेलाच नाही, तिकीट मागायलाही नाही. जणू त्याच्या नजरेतून ती सीट वगळलेली होती. तो सगळ्या इतर सीट्सकडे बघत होता, पण त्या एका सीटवर त्याची नजर कधीच थांबत नव्हती. मी शेजारी बसलेल्या बाईला हलके स्पर्श केला, तशी ती दचकून जागी झाली, डोळे मोठे करत. माफ करा, पण मागच्या सीटवर कोणी होतं का सुरुवातीपासून? मी हळू आवाजात विचारलं. तसे त्या बाईने मागे वळून बघितलं. कुठली सीट? मी पुन्हा बघितलं तर सीट आता रिकामी होती. ती स्त्री, तिचे केस, सगळं जणू गायब झालं होतं क्षणार्धात. त्या बाईने माझ्याकडे विचित्र नजरेने बघितलं आणि परत खिडकीकडे वळली, काहीच न बोलता. माझ्या पोटात एक विचित्र गोळा आला, जणू मीच काहीतरी चुकीचं बघितलं होतं आणि आता तेच माझ्यावर उलटलं होतं. मला वाटलं मी काहीतरी बोलावं, पण शब्द सुचत नव्हते. मी उठून पुढे कंडक्टर जवळ गेलो. चालताना पाय जड वाटत होते, जणू बस स्वतःच मला मागे खेचत होती. दादा, आपण बरोबर रस्त्यावर आहोत ना? मी कंडक्टरला विचारलं. त्याने माझ्याकडे बघितलं. थोडा वेळ काहीच बोलला नाही, फक्त माझ्या डोळ्यांत बघत राहिला आणि मग म्हणाला, हे बघा, ड्रायव्हरला माहित आहे रस्ता, आम्ही आधी आलो इथून. किती वेळ आलाय? मी विचारलं. कंडक्टरने उत्तर दिलं नाही, फक्त खिडकी बाहेर बघत राहिला, जणू प्रश्नच त्याच्यापर्यंत पोहोचला नव्हता, किंवा पोहोचूनही त्याला उत्तर द्यायचं नव्हतं. मी आपल्या सीटवर परत आलो, मनात अनेक प्रश्न घेऊन, ज्यांची उत्तरं मिळणार नव्हती. ती म्हातारी आता माझ्याकडे बघत होती. पहिल्यांदाच दोघांची थेट नजर मिळाली. तू पाहिलंस का ते वळण? तिने हळू आवाजात विचारलं. तिचे डोळे माझ्या डोळ्यांत रोखलेले. नाही हो. का? थोडा गोंधळून मी म्हणालो. ठीक आहे, बरं झालं, ती म्हणाली आणि परत जपमाळेकडे वळली, जणू संभाषण तिथे संपलं होतं. मला त्या क्षणी जाणवलं की मी नकळत सगळी वळणं पाहत होतो. मनात जवळपास सवयीने 1, 2, 3 असं आपोआप मोजत गेलो होतो, प्रत्येक वळणागणिक. मी लगेच थांबलो आणि विचार करणंही सोडून दिलं. जणू ते पाहणं मोजणं थांबवलं तरच काहीतरी वाईट व्हायचं टळेल. ती तीनही घरं तिसऱ्यांदा दिसली. यावेळी मंद दिवा जळणाऱ्या घराच्या दारात कोणीतरी उभं होतं. ते घर बऱ्याच दूरवर होतं, पण स्पष्ट दिसण्या इतकं जवळ. आकृती हलत नव्हती, फक्त उभी होती, बसकडे बघत असल्यासारखी, अगदी स्तब्ध. बसमधले काही प्रवासी आता जागे झाले होते, पण कोणीच खिडकीबाहेर बघत नव्हतं. जणू सगळ्यांनी एक अलिखित समजुतीने ठरवलं होतं की बाहेर न बघणंच बरं, आणि बघितलं नाही तर कदाचित काहीच घडणार नाही. तो तरुण मुलगा जो आधी बोलत होता, तो आता शांत बसलेला होता, फोन हातात घट्ट धरून. स्क्रीन बंद असूनही त्याकडे बघत राहिला, जणू त्या काळ्या स्क्रीनमध्ये त्याला काहीतरी दिसत असावं, जे प्रत्यक्षात बघायचं धाडस त्याच्यातही नव्हतं. मला वाटलं की बस आता जरा वेगाने जाते, जणू ड्रायव्हरलाही या ठिकाणातून लवकर निघायचंय. त्याचेही हात स्टिअरिंगवर आधीपेक्षा घट्ट दिसत होते. मी डोळे मिटले आणि उघडेपर्यंत काही बदल झालेला नसावा अशी आशा केली, पण डोळे मिटल्यावरही त्या दारात उभ्या असलेल्या आकृतीचा आकार माझ्या डोळ्यांसमोर तसाच होता. काही वेळाने बसने वेग आणखी कमी केला. रस्ता आणखी अरुंद झाला होता आणि दोन्ही बाजूंची झाडी जणू रस्त्यावर झुकल्यासारखी वाटत होती. हेडलाईटचा प्रकाशही जणू आधीपेक्षा फिका वाटत होता. मी शेजारी बसलेल्या बाईकडे परत बघितलं. ती आता पूर्ण जागी झाली होती, पण गप्प होती. तिची नजर सरळ समोर पाठीमागच्या सीटवर खेळली होती, कशाच्या तरी दिशेने. मी तिच्या नजरेच्या दिशेने बघितलं, पण तिथे मला काहीच विशेष दिसलं नाही, फक्त रिकामी सीट.
ती सीट जिथे आधी ती स्त्री दिसली होती. बसमधला एक लहान मुलगा अचानक रडू लागला, जो इतका वेळ शांत होता किंवा झोपला असावा. त्याची आई त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती, पण ते मूल थांबत नव्हतं. बाहेर बघू नकोस बाळा, आई हळू आवाजात समजावत म्हणाली. बाळा, डोळे मिटून घे, आपण लवकरच पोहोचू. मला हे वाक्य ऐकून विचित्र वाटलं. आईला कसं माहीत होतं की बाहेर बघू नये, की तिलाही तेच जाणवलं होतं जे मला जाणवत होतं. ती म्हातारी आता डोळे उघडून सरळ समोर बघत होती. तिच्या ओठांची हालचाल आता थांबलेली होती. जपमाळही तिच्या हातात स्थिर होती. जणू ती आता प्रार्थना करत नव्हती, फक्त वाट बघत होती. पहाटेच्या सुमारास मी जागा झालो तेव्हा बस मुख्य हायवेवर धावत होती. आकाशाच्या कडेला हलकी नारिंगी छटा पसरलेली. शेजारची बाई आता जागी होती, नेहमीसारखी. तिच्या चेहऱ्यावर रात्रीच्या घटनांची कुठलीच खूण नव्हती. जणू रात्री काहीच घडलं नव्हतं. फोनलाही नेटवर्क परत आलेलं. स्क्रीनवर मेसेजेसच्या नोटिफिकेशन्स एकामागोमाग येत होत्या. मी कंडक्टरला विचारलं, दादा, रात्री आपण घाटातून जाताना शॉर्टकट घेतला होता का? कंडक्टरने माझ्याकडे बघितलं, जणू प्रश्नच समजला नाही त्याला. नाही हो, आपण नेहमीच्याच रस्त्याने आलो, तो अगदी सहज म्हणाला. जणू मी काहीतरी विचित्रच विचारलं होतं. मी ड्रायव्हरकडे बघितलं. ड्रायव्हर समोर रस्त्यावर नजर लावून होता, स्थिर आणि नेहमीसारखा. जणू रात्रभर काहीच वेगळं घडलं नव्हतं. जणू त्याला त्या 3 घरांची, त्या साडीतल्या आकृतीची काहीच आठवण नव्हती. मी आपल्या खिशात हात घातला आणि मला एक जुनं मळकट तिकीट सापडलं. माझ्या स्वतःच्या तिकिटाव्यतिरिक्त सीट नंबर त्यावर अस्पष्ट, वाचता येत नाही इतका जुना. अक्षरं जवळपास पुसली होती. मी मागे वळून बघितलं. ती रिकामी सीट आता एका नव्या प्रवाशाने घेतली होती. कोणीतरी सामान्य माणूस होता. डोकं हलकं हलवत मोबाईलवर गाणी ऐकत होता. मी तिथे जाऊन त्याच्या बाजूच्या सीटच्या कुशनवर हात ठेवताच मला काहीतरी जाणवलं. ती जागा अजूनही किंचित उबदार होती. जणू कोणीतरी नुकतंच तिथून उठलं असावं, तेही काही क्षणांपूर्वीच. ती म्हातारी बाई आता उतरायच्या तयारीत होती. हळूहळू उठत तिची पिशवी सावरत ती उभी राहिली. जाताना ती माझ्या जवळून गेली आणि हळू आवाजातच म्हणाली, पुढच्या वेळेस वळणं बघू आणि मोजू नकोस. आणि उतरून निघून गेली. मी खिडकी बाहेर बघितलं. रस्त्याच्या कडेला दूरवर 3 घरांसारखा आकार दिसतोय का, मला नक्की सांगता आलं नाही. धुकं आणि सकाळचा प्रकाश यांच्यात सगळंच अस्पष्ट वाटत होतं. बस पुढे जात राहिली आणि मी अजूनही त्या तिकिटाकडे बघत बसलो होतो. ते खिशात परत ठेवण्याचं धाडस होत नव्हतं. जणू ते तिकीट माझ्या हातात असेपर्यंत तो प्रवास अजून पूर्णपणे संपलेला नव्हता. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.